सो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय. आणि आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे कंजंक्शन्स. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंजंक्शन्स शिकवणार आहे. सो बेसिकली इंग्लिश ग्रॅमरमध्ये टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, जसं की नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि त्यातलाच एक कंजंक्शन आहे. सो बेसिकली कंजंक्शन काय आहे, कंजंक्शनचं डेफिनेशन काय आहे. तर कंजंक्शन अशा प्रकारचे शब्द आहेत जे दोन शब्दांना म्हणा किंवा फ्रेजेसला म्हणा किंवा क्लॉजेसला म्हणा एकत्र जॉईन करतात. पण या ठिकाणी फ्रेजेस म्हणजे काय, क्लॉजेस म्हणजे काय. तर फ्रेजेस म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स, शब्दांचा एक ग्रुप असतो, जसं की अ ब्लू पेन किंवा मग अ ब्युटिफुल लेक, अ ब्युटिफुल रिव्हर. आणि क्लॉजेस जे असतात हे दोन टाईप्सचे असतात, एक म्हणजे डिपेंडंट क्लॉज आणि एक म्हणजे इंडिपेंडंट क्लॉज. याचा अर्थ आता मी थोड्या वेळातच तुम्हाला एक्सप्लेन करते. तर कंजंक्शन्स जे आहेत हे 3 प्रकारचे आहेत, 3 टाईप्सचे कंजंक्शन्स आहेत. सगळ्यात पहिला आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सेकंड टाईप आपला आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि आपला थर्ड टाईप आहे कोरिलेटिव्ह कंजंक्शन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. त्यामुळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कनेक्ट्स टू वर्ड्स, फ्रेजेस और क्लॉजेस दॅट आर ग्रामॅटिकली इक्वल. मी तुम्हाला आत्ताच मगाशी एक्सप्लेन केलं की फ्रेजेस काय असतात, क्लॉजेस काय असतात, पण ते ग्रामॅटिकली इक्वल हवे. सो व्हॉट डू यू मीन बाय ग्रामॅटिकली इक्वल. बघा, आय वर्क क्विकली अँड केअरफुल. तर इकडे तुम्ही बघू शकता क्विकली आहे, क्विक आहे का, नाही, इट्स क्विकली. त्याचप्रमाणे अँड नंतर केअरफुली यायला पाहिजे ना, तर इकडे केअरफुल आहे, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला कधी कंजंक्शन वापरायचं असेल, स्पेशली कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरायचं असेल, तर हे जे काही शब्द आहेत ग्रामॅटिकली काही जो इम्पॉर्टन्स असतो तो वाक्यातला, तो आपल्याला मेंटेन करायचा आहे. जसं की क्विक असेल तर केअरफुल, क्विकली असेल तर केअरफुली. आय वर्क क्विकली अँड केअरफुली, आय वर्क क्विकली अँड केअरफुली. आणि हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतात ना, हे दोन शब्दांच्या मध्ये असतात किंवा क्लॉजेसच्या मध्ये असतात. हे कधी सुरुवातीला नसतात, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा हे मध्ये असतात, दोन शब्दांच्या किंवा क्लॉजेसच्या किंवा फ्रेजेसच्या. सो आता आपण येऊया क्लॉजेसच्या टाईप्सकडे. आता क्लॉजेसचे 2 टाईप्स आहेत, पण ते आता या कंजंक्शनच्या व्हिडिओमध्ये काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. त्यामुळे सध्या आपण ही जी काही बेसिक गोष्ट आहे की किती प्रकारचे क्लॉजेस आहे आणि त्यांचं एक छोटंसं डेफिनेशन काय आहे हे आपण जाणून घेऊया. बघा, क्लॉजेस जे असतात ना, हे 2 टाईप्सचे क्लॉजेस असतात. सगळ्यात पहिला असतो तो म्हणजे मेन क्लॉज असतो आणि दुसरा क्लॉज जो असतो तो आपला सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजला दुसरं नाव आहे इंडिपेंडंट क्लॉज. त्याचप्रकारे सबऑर्डिनेट क्लॉजचं दुसरं नाव आहे डिपेंडंट क्लॉज. इंडिपेंडंट क्लॉजचं मीनिंग काय आहे, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कॅन स्टँड बाय इटसेल्फ ॲज अ कम्प्लीट सेंटेन्स. जेव्हा आपण त्या क्लॉजकडे बघतो, त्या क्लॉजचा, त्या वाक्याचा पूर्णच्या पूर्ण अर्थ आपल्याला कळतो, म्हणजे तो एकदम इंडिपेंडंट असतो, त्याचं फुल मिनिंग आपल्याला कळतं, म्हणून तो एक इंडिपेंडंट क्लॉज असतो, मेन क्लॉज असतो. आणि त्याच प्रकारे सबऑर्डिनेट क्लॉज किंवा मग जो डिपेंडंट क्लॉज असतो ना, ते एक अशा टाईपचे ग्रुप ऑफ वर्ड्स असतात जो एक अख्खाच्या अख्खा सेंटेन्स बनवत नाही. त्याचं मीनिंग जे असतं ना ते अपूर्ण असतं, त्याला कुठल्या तरी वेगळ्या वाक्यावर डिपेंड राहावं लागतं त्याचा अर्थ कंप्लीट करून घेण्यासाठी. आणि हा जो डिपेंडंट क्लॉज असतो ना, हा कोणत्या वाक्यावर डिपेंड करतो बरं, त्या मेन क्लॉजवर डिपेंड करतो, म्हणून याला आपण डिपेंडंट क्लॉज म्हणतो, दॅट इज सबऑर्डिनेट क्लॉज. थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तर आपण एक्झाम्पल्सद्वारा समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे जेन एट पास्ता बिकॉज शी वॉज हंग्री. तर ह्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिला जो क्लॉज आहे तो आहे जेन एट पास्ता. एक कंप्लीट सेंटेन्स आहे, जेन एट पास्ता. आपल्याला कळतं की जेनने पास्ता खाल्ला, त्यामुळे हा काय आहे बरं, मेन क्लॉज आहे, दॅट इज इंडिपेंडंट क्लॉज आहे. त्यानंतर आहे बिकॉज शी वॉज हंग्री.
बिकॉज शी वॉज हंग्री, काही कळतंय का आपल्याला? नाही. या क्लॉजला डिपेंडंट राहावं लागतंय मेन क्लॉजवर, त्यामुळे बिकॉज शी वॉज हंग्री हा एक सबऑर्डिनेट क्लॉज किंवा मग हा एक डिपेंडंट क्लॉज आहे. त्याच प्रकारे रिया वेंट टू द पार्क आफ्टर शी फिनिश्ड स्कूल. रिया वेंट टू द पार्क फुल कंप्लीट सेंटेन्स आहे, त्यामुळे हा आहे मेन क्लॉज इंडिपेंडंट क्लॉज. आफ्टर शी फिनिश्ड स्कूल सबऑर्डिनेट क्लॉज दॅट इज डिपेंडंट क्लॉज. राहुल प्लेज क्रिकेट ॲज ही एन्जॉयज इट. राहुल प्लेज क्रिकेट एक इंडिपेंडंट क्लॉज आहे. ॲज ही एन्जॉयज इट सबऑर्डिनेट क्लॉज दॅट इज डिपेंडंट क्लॉज. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक जो इंडिपेंडंट क्लॉज आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण एक डिपेंडंट क्लॉज ॲड ऑन करतो तेव्हा एक मोठं वाक्य बनतं. आणि कुठल्या शब्दाने बरं हे दोन वाक्य जी आहेत, ही क्लॉजेस जी आहेत, ही कनेक्ट केली गेली आहेत कंजंक्शन्सने, जसं की बिकॉज, आफ्टर, ॲज या शब्दांनी ही दोन्ही क्लॉजेस जे आहेत हे जॉईन झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. आणि जेव्हा दोन इंडिपेंडंट क्लॉजेस एकत्र येऊन एक वाक्य बनतं तेव्हा तो असतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि जेव्हा एक इंडिपेंडंट क्लॉज आणि एक डिपेंडंट क्लॉज एकत्र येऊन एक वाक्य बनतं त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो आता हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत हे कुठल्या कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीचला कनेक्ट करतात बरं? हे नाऊनला कनेक्ट करतात. बघा, रिया अँड टीना व बेस्ट फ्रेंड्स. रिया, टीना हे नाऊन आहे, त्यांना कनेक्ट केलं आहे अँडने. त्याच प्रकारे वर्बला सुद्धा हे कनेक्ट करतात. आय लाईक टू सिंग अँड डान्स. आय लाईक टू सिंग अँड डान्स. तर इथे सिंग आणि डान्स हे वर्ब आहेत आणि त्यांना कनेक्ट केलं आहे अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने. त्याच प्रकारे ॲडजेक्टिव्हजला सुद्धा हे जॉईन करतात. द बर्गर इज स्पायसी येट टेस्टी. स्पायसी आणि टेस्टी हे ॲडजेक्टिव्ज आहेत आणि येट हा एक कंजंक्शन आहे. त्याच प्रकारे ॲडवर्बला सुद्धा हे जॉईन करतात, लाईक कम इन क्विकली अँड क्वाइटली. क्विकली अँड क्वाइटली. किंवा मग काही फ्रेजेसला सुद्धा जॉईन करतात, जसं की रीडिंग बुक्स अँड प्लेईंग गिटार आर टू ऑफ माय हॉबीज. रीडिंग बुक्स अँड प्लेईंग गिटार हे फ्रेजेस झाले. ओके. किंवा मग क्लॉजेस, एक थोडंसं मोठं वाक्य, माय सिस्टर लाईक्स द विंटर बट आय प्रेफर द समर. तर या ठिकाणी बट आलेला आहे, वरच्या फ्रेजेसमध्ये अँड आलेला आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स टोटल 7 प्रकारचे आहे आणि त्यांना लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, ती म्हणजे फॅन बॉईज. तुम्हाला फॅन बॉईज लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय? एफ स्टँड्स फॉर फॉर, ए स्टँड्स फॉर अँड, एन स्टँड्स फॉर नॉर, बी स्टँड्स फॉर बट, O stands for or, Y stands for yet आणि S stands for so. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 4 प्रकारचे फॅन बॉईजमधले कंजंक्शन्स शिकणार आहोत. कारण आपल्या चॅनलवर ऑलरेडी 3 प्रकारचे जे कंजंक्शन्स आहेत त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे, ते म्हणजे अँड, ऑर आणि बट. अँड ऑर बटचा एक डिटेल्ड सेपरेट व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 4 प्रकारचे कंजंक्शन्स मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला जर उरलेले 3 कंजंक्शन्स शिकायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो वाला व्हिडिओ बघायला विसरू नका. सो सुरुवात आपण करणार आहोत फॉरपासून. तर फॉर हा जो शब्द आहे ना, हा एक ॲडवर्ब म्हणून वापरला जातो, कधी प्रेपोजिशन म्हणून वापरला जातो, तर कधी कंजंक्शन म्हणून वापरला जातो. बघा, प्रेपोजिशन म्हणून जेव्हा तो वापरला जातो ना, तर त्याच्या पुढे नेहमी नाऊन येतो, जसं की ही जस्ट लेफ्ट फॉर दी ऑफिस. फॉर नंतर काय आहे? नाऊन आहे, दी ऑफिस. त्यामुळे इथे फॉर जो आहे तो एक प्रेपोजिशन आहे. आणि जर एका पर्टिक्युलर वाक्यामध्ये जर तो फॉर 2 क्लॉजेसला जॉईन करत असेल, कनेक्ट करत असेल, देन इट्स अ कंजंक्शन. जसं आय वॉज लेट फॉर माय कार रॅन आउट ऑफ फ्युएल. आय वॉज लेट, फॉरचा अर्थ इकडे बिकॉज सुद्धा होऊ शकतो. आय वॉज लेट फॉर माय कार रॅन आउट ऑफ फ्युएल. तर इकडे तुम्ही बघू शकता, माय कार रॅन आउट ऑफ फ्युएल आणि आय वॉज लेट या 2 क्लॉजेसला एकत्र करण्यासाठी फॉर या कंजंक्शनचा वापर केला आहे. आणि नॉरचा अर्थ आहे
नॉट, नाही. इट्स अ निगेटिव्ह वर्ड आणि युजली कसं आहे ना, नॉर हा सेंटेन्समध्ये सिंगलसुद्धा वापरला जातो, पण जास्त करून ह्याला नीदर सोबत वापरलं जातं. नीदर नॉर हा एक को रिलेटिव्ह कंजंक्शन आहे. नीदर नॉर जो एका पेअरमध्ये काम करतो. आणि जर तुम्हाला हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स बघायचे असतील, जसं की ईदर ऑर आहे, नीदर नॉर आहे, त्याच्यानंतर नॉट ओन्ली बट ऑल्सो, बोथ अँड, या 4 कंजंक्शन्सवर आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे. इकडे आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही ते कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स जे ॲडव्हान्स कंजंक्शन्स आहेत ते तुम्ही शिकू शकता. आपण एक्झाम्पल्समध्ये बघूयात. बघा, वी आर नॉट रिच नॉर डू वी विश टू बी. तर इकडे या पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये नॉर जो आहे तो सिंगल आहे, नीदरचा वापर केलेला नाही आहे. वी आर नॉट रिच नॉर डू वी विश टू बी. आम्ही श्रीमंत नाही आणि आमची इच्छाही नाही. म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही. आम्ही श्रीमंत नाही, इट्स अ निगेटिव्ह सेंटेन्स. आणि आमची इच्छाही नाही, हा पण एक निगेटिव्ह सेंटेन्सच आहे. वी आर नॉट रिच नॉर डू वी विश टू बी. तुम्हाला जर नीदर नॉरचा सेंटेन्स बघायचा असेल तर, नीदर इंडिया नॉर इंग्लंड वन द सिरीज दोघांनीही जिंकली नाही. ना इंडियाने जिंकली ना इंग्लंडने जिंकली. हे पण नाही आणि ते पण नाही. नेक्स्ट आहे येट. येट म्हणजे काय? तर येट म्हणजे मराठीमध्ये पण तरीसुद्धा. जेव्हा अशा काही शब्दांचा वापर करतो तेव्हा आपण येट हा शब्द वापरतो. जेव्हा आपल्याला वाक्यांमध्ये काहीतरी कॉन्ट्रास्ट दाखवायचं असेल तेव्हासुद्धा आपण येट हा शब्द वापरतो. आणि मोस्टली येट हा जो शब्द आहे हा आपण अँड नंतर वापरतो. लाईक सो मेनी क्वेश्चन्स अँड येट सो फ्यू आन्सर्स. बघा, सो मेनी क्वेश्चन्स, भरपूर सारे प्रश्न, आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट काय आहे? सो फ्यू आन्सर्स, इतकी कमी उत्तरं. कॉन्ट्रास्ट आहे दोघांमध्ये. बघा, इतके सारे प्रश्न आणि तरीसुद्धा इतकी कमी उत्तरं. सो मेनी क्वेश्चन्स अँड येट सो फ्यू आन्सर्स. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. हा ड्रेस माझ्यासाठी मोठा आहे तरी पण मी तो घालेन. आपण असं म्हणतो ना, हा ड्रेस आहे ना माझ्यासाठी खूप मोठा आहे पण तरीसुद्धा मी तो घालेन. द ड्रेस इज बिग फॉर मी. दिस ड्रेस इज बिग फॉर मी येट आय विल वेअर इट. येट आय विल वेअर इट. हा ड्रेस माझ्यासाठी मोठा आहे पण तरीसुद्धा मी तो घालेन. केक चविष्ट आहे. केक चविष्ट आहे पण तरीसुद्धा मला तो नाही आवडला. केक चविष्ट आहे पण तरीसुद्धा मला तो नाही आवडला. द केक इज डिलिशियस येट आय डोंट लाईक इट. येट आय डोंट लाईक इट. कॉन्ट्रास्ट आयडियाज आहेत. नेक्स्ट आहे सो. सोचा वापर आपण कधी करतो? जेव्हा आपल्या मराठीच्या वाक्यांमध्ये आपण उल्लेख करतो म्हणून, त्यामुळे या शब्दांचा. जसं की तिचे कपडे घाण होते म्हणून तिने ते धुतले. काहीतरी कारण आहे बघा. तिचे कपडे घाण होते म्हणून तिने ते धुतले. हर क्लोथ्स वर डर्टी सो शी वॉश्ड देम. हर क्लोथ्स वर डर्टी सो शी वॉश्ड देम. म्हणून तिने ते धुतले. माझी मुलगी खूप हुशार आहे त्यामुळे सगळ्यांना ती आवडते. माझी मुलगी खूप हुशार आहे त्यामुळे ती सगळ्यांना आवडते. माय डॉटर इज व्हेरी स्मार्ट सो एव्हरीवन लाईक्स हर. इकडे सोचा वापर केला आहे. ती आजारी होती त्यामुळे ती मीटिंगला जाऊ शकली नाही. ती आजारी होती त्यामुळे ती मीटिंगला जाऊ शकली नाही. शी वॉज सिक सो शी कुडंट अटेंड द मीटिंग. शी वॉज सिक सो शी कुडंट अटेंड द मीटिंग. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 प्रकारचे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स शिकवले आहेत. एकदम सिम्पल बेसिक कंजंक्शन्स आहेत. खूप असं काही डोकं लावण्याची वगैरे गरज नाही आहे. खूप जास्त सोपं आहे. थोडीशी प्रॅक्टिस केली की आरामात तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये या
कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचा वापर तुम्ही करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच इंग्रजी शिकायचं आहे मराठीतून, आणि ते सुद्धा एकदम फ्री ऑफ कॉस्ट. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.